आता पुढील बातमीकडे. शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज सांगलीमध्ये हिंदवी स्वराज्य मानवंदना महामेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. महाराष्ट्र दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले. या मेळाव्याला महाराष्ट्र आणि सीमा भागातील हजारो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित आहेत. आणि आपण थेट आता सांगलीमध्ये आहोत. या कार्यक्रमामध्ये भिडे गुरुजी बोलत आहेत. राष्ट्रासकट शिल्लक राहायचं असेल तर पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याची संस्थापना झालीच पाहिजे. हिंदवी स्वराज्याचा वारसा शहाजी राजांच्याकडनं शिवछत्रला मिळालेला आहे. माझ्या या इच्छाकांक्षा तुम्ही पूर्ण करा. शिवछत्रपती वयाच्या 14व्या वर्षी इकडं सांगतात इंदापूर सुपा या सपाटीवरची रानातल्या जागीर आहे. त्या खेड शिवापूर सह्याद्रीच्या कुशीत असलेलं दुर्गम भागात असलेली जागीर आहे. छत्तीसगावची जागीर आहे. तुम्ही तिकडे जायचं. ते कट्यार, हे गुजरात, हा झेंडा, हे अष्टप्रधान मंडळ, हे तुमचे मार्गदर्शक शिक्षक दादाजी कोंडे, तुमची मातोश्री, तुम्ही तिकडे आमच्या इच्छा पूर्ण करा. ते इकडे येतात 12व्या वर्षी आणि 14व्या वर्षी त्या रायरेश्वरावरती बिल्वपत्र अर्पण करून सगळ्या सहकार्यांच्या सकट वयवर्ष 14 शपथ घेतात. प्राणाची सुद्धा किंमत देऊन हिंदवी स्वराज्याची संस्थापना करून वडिलांच्या इच्छा पूर्ण करणार. आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर मला सगळ्या प्रकारचं बळ आहे. माघार नाही असं जीवन जगीन, पण ते थोडं पूर्ण करून घे. कामाला लागतात. लक्षात ठेवा, विश्वास बसणार नाही. या महापुरुषांनी वयवर्ष 14 ते वयवर्ष 36 वयवर्ष 36 वर्षात लहान मोठ्या शिवछत्रपतींनी 289 लढाया केलेल्या आहेत. मी बोलतोय ते ऐतिहासिक सत्य बोलतोय. आणि पण त्याच्या 200 पेक्षा जास्त लढाया माझ्यासारख्या हरामखोर बदतमीज देशद्रोही प्रक्रियांशी केले. 7 लढाईत पराभूत. शिवछत्रपती असलं विलक्षण जीवन. त्या सिंहाला एक सवय आहे की सिंह भूक लागली की आयात फिसकारतो, शेपटी जमीन आपटतो, योजना करतो आणि ज्या जिगती व्याघ्रा त्याला श्वासोच्छ्वासन करता आपली शिकार, आपली भूक आता कुठे आहे तिकडे धावत जातो. धावत जाताना झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.